देसाई खुश आहेत, सुपर 4 मध्ये क्वालिफाय झालेत। खरं तर जिद्दीने खेळ केला त्याने, क्वालिफायर मॅच सकाळी जिंकले, त्यानंतर येणार। तर या सामनावीराचा पुरस्कार देण्यासाठी मी आमंत्रित करतोय भावेजी गायकवाड यांना मी भावेजी गायकवाड यांना मी आमंत्रित करतोय सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी। आणि टायगर जिंदा आहे। टायगर मला दिसला नव्हता बरेच दिवस, मला वाटला घरी गेला की काय, पण आहे। मॅन ऑफ द मॅच अजित देसाई। निलेश काळभोर यांच्याकडून साईनाथ मित्रमंडळाला प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक। पण 32 धावा वाचवल्यात सुशील देसाई यांच्या संघानं, स्वराज 11 न। याला पैसे नाही, हे प्रवीण चिंदेला पैसे, फूड कुपन। तर फूड कुपन सुद्धा अलाउड केलंय हॉटेल श्रीकृष्ण। अजित देसाई याला मी सांगू इच्छितोय, फूड कुपन मध्ये अटी आहेत, आज रात्री 12च्या आत याचा उपयोग तुम्ही करायला हवा। नो पार्सल अलाउड, नो लिकर अलाउड। प्रवीण शिंदेला आहे, प्रवीण शिंदे, प्रवीण खेरटकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय आपल्याला, या जरा घेऊन जा। ओव्हर टू तुषार धुमाळ। यस सर, धन्यवाद। यावेळेस उसळी घेणारा चेंडू पाहायला मिळाला। पंचांनी पहिल्याच चेंडूवरती पनिशमेंट दिली, स्वेअर चेंडूचा इशारा आला आणि त्यावरती देखील वन बाउन्सचा इशारा आहे। वाईट धावांनी धावफलकावरती श्री गणेश झालाय। धावांचा कडवी झुंज पाहायला मिळते साईनाथ मित्रमंडळ या संघाची, त्याचबरोबर स्वराज्य 11 या दोन संघामध्ये चालू असलेला सोहळा आहे। पहिल्यांदा क्षेत्ररक्षण येते टीम स्वराज 11 या संघाचा, साईनाथ मित्रमंडळ या संघाची फलंदाजी आपण बघतोय। स्ट्राइक एंडवरती फलंदाज दिनेश, नॉन स्ट्राइक एंडवरती शशिकांत आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आहे सूरज। सूरज देशमुख, मॅन फ्रॉम देसाईपाडा, स्ट्राइक एंडवरती फलंदाज आहे दिनेश अवस्कर, मॅन फ्रॉम परळी, आणि नॉन स्ट्राइक एंडवरती शशिकांत राठोड, मॅन फ्रॉम विजयनगर। यावेळेस पुन्हा एकदा भन्नाट वेग, अचूक टप्पा, तिखट मारा करतोय गोलंदाज। यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय कर्णधार आशिषजी शेळके साहेब, ज्यांच्या माध्यमातून फूड कुपन वाटले जातात। प्रत्येक खेळाडूसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म, प्रत्येक खेळाडूसाठी एक चांगली संधी निर्माण करण्याचं काम सुधागड सामाजिक सांस्कृतिक मित्रमंडळ, सुधागड प्रीमियम लीग 2022च्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। 10वं वर्ष आहे आणि स्पर्धा यशस्वीरित्या पार पडताना गोलंदाजच्या उंबरठ्यावरती पुन्हा एकदा गोलंदाज पंचांच्या डाव्या बाजूने तयार। यावेळेस पॉइंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला, पण भन्नाट वेग, अचूक टप्पा, त्याच पद्धतीचा चेंडू फेकला जात आहे ज्या माध्यमातून क्षेत्ररक्षण घेतलं गेलंय। तर नाणेफेकीचं कौल मात्र साईनाथ मित्रमंडळ संघाने जिंकलं आणि पहिल्यांदा फलंदाजी घेतली आहे। पण यावेळेस निर्णयावरती ठाम नाहीयेत स्वराज्य 11 हा संघ मात्र क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेमध्ये त्यांना आतापर्यंत सुरेख कामगिरी केली आहे आणि स्वतः संघाचे ओनर स्वराज देसाई मात्र मॅचचा आनंद घेतात, त्यांचं देखील मी स्वागत करतो। यावेळेस आणखीन एक दर्जेदार चेंडू पाहायला मिळाला, गोलंदाज मात्र सुरेख कामगिरी करतोय। खेळपट्टीवरती त्याला देखील चांगला खेळ करण्यास भाग पडलाय। ते स्वराज 11 संघाचे या सर्व खेळाडूंनी जो चांगल्या कामगिरीच्या मार्गावरती आहे, P1चं षटक कशा पद्धतीने हाताळलं पाहिजे त्याचं ज्वलंत उदाहरण गोलंदाज सूरज मात्र देताना आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळेस थोडंसं कानमंत्र दिलं जात आहे, दोन फलंदाज एकत्र आले म्हणजे काहीतरी वेगळं घडणार येणाऱ्या चेंडूवरती। आणि संधी आहे ती गोलंदाज आणि फलंदाजांना एक चांगला प्लॅटफॉर्म, सुधागड सामाजिक सांस्कृतिक क्रीडा मंडळ, सुधागड प्रीमियर लीगचं हे माध्यम। यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय, ज्याला सन्मान देण्यास भाग पडला फलंदाजाला, आणि या चेंडूवरती आली एक धाव। एका धावेच्या माध्यमातून टोटल 2 धावा स्कोअर कार्डवरती आल्यात। या षटकातील कदाचित एक चेंडूचा खेळ शेष असावा। माझे साथी गुणलेखक जे
डॉक्टर आहेत पण आज मात्र गुणलेखकाची कामगिरी चोख बजावतात, ज्यांचा आज वाढदिवस देखील आहे. पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. वळूया मैदानामध्ये जिथे गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळी चेंडू हवेमध्ये आहे. झेल टिपण्यासाठी स्वतः यष्टिरक्षक सावला. तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये मात्र झेल निसटला आणि झेल निसटल्यानंतर येत आहेत 2 धावा आणि फलंदाजांना देखील मिळतोय जीवदान. आणि या 2 धावांनी पहिल्या षटकाचा खेळ यावेळेस समाप्त झालाय. 3 धावा धावपलकावरती आल्यात. काय घडतंय काय बिघडतंय येणाऱ्या काही षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेलच, पण त्याआधी ऐकूया गुड्डू डीजे यांच्या माध्यमातून सुमधुर संगीत. केली गेली या सोहळ्याची प्रारंभ करूया शुभारंभ. निश्चितच आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. प्रेक्षक वर्ग मात्र तमाम या व्यासपीठाकडे आपल्याला पाहायला मिळतो, या मैदानावरती पाहायला मिळतो, ज्यांच्यासाठी लाजवाब बिर्याणीचा आस्वाद देखील थोड्याच वेळात सुरू होईल. आणि याचं पूर्णपणे श्रेय मी तर म्हणेल परळी बाजारपेठ व्यापारी संघटना, त्याचबरोबर नवनीतजी देशमुख, नागेशजी देशमुख, ॲडव्होकेट सुशीलजी गायकवाड आणि रामभाऊ हंगरे या सर्व मान्यवरांच्या माध्यमातून ही संकल्पना राबवण्यात येणार आहे. प्रत्येकाला विनंती आहे, आपण या बिर्याणीचा आस्वाद घेतल्याशिवाय जाऊ नका. आता सुरू होते दुसरं षटक, जिथे गोलंदाजी मार्गवर गोलंदाज शंकर सुखदरे या गोलंदाजावरती केला प्रहार. चेंडू आर पार सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी षटकार. तर शशिकांत राठोड मात्र आक्रमण करतोय, ज्याचा झेल मात्र निसटला होता आणि अडचणीत आलाय गोलंदाज शंकर सुखदरे, मॅन फ्रॉम नवघर. आणखीडे एक उत्तुंग फटका. यावेळेस क्षेत्ररक्षक आहे जो चूक करणार नाही आणि आता मात्र फलंदाजाला परतावा लागणार. धावफलकावरती टोटल धावा आहेत त्या 9. या धावसंख्येवरती जोरदार पहिला हादरा. टीम साई मित्रमंडळ 11 या संघाला. यस डीजे थँक्यू. टोटल धावपलकावरती धावा आहेत त्या 9 धावा धावपलकावरती आल्यात. नौका फलंदाज मात्र मैदानावरती येतोय, तिसऱ्या क्रमांकाचा ओमकार मात्र मैदानामध्ये येतोय. लोअर फुलटॉस चेंडू आडव्या बॅटने मिड विकेट क्षेत्रामध्ये मारण्याचा प्रयत्न झाला, जिथे क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं. दुसरी धाव देखील चित्याच्या चपळाईनं हारण्याच्या गतीनं चाणाक्षरित्या पूर्ण झाली आहे आणि पंचांचा 1 शॉटचा इशारा आलाय, म्हणजे धाव पूर्ण झाली नाही, एकच धाव मिळेल. ही दिवसाढवळ्या चोरी झाली होती धावांची, पण या चोरीला पकडलं गेलं. रविवारचा दिवस असताना देखील सुद्धा पंच आमचे चाणाक्ष आहेत, हुशार आहेत, ज्यांनी मात्र सांगितलं काही एकच धावे. यावेळी चेंडू उडवलाय, फायनली क्षेत्राच्या बाहेर जाईल. 1 बाउन्स आर पार लाजबाब. सुधागड प्रीमियर लीगचा ब्रँडेड चौकार. धावपलकावरती धावा आहेत त्या 14. 1 बाद 14 धावा धावपलकावरती. दुसरं षटक प्रगती पथावरती. या षटकातील कदाचित 4 चेंडूचा खेळ झालाय. वाईट चेंडूचा इशारा आलाय. अवंतर धावेनी वाढ होईल. टोटल 15 धावा स्कोर कार्ड वरती येत आहेत. हा उत्तुंग फटका. पुन्हा एकदा चेंडू मैदानावरती थांबत नाहीये, जातोय आउट ऑफ द पार. इट्स नो डाऊट. येतोय चौकार.
आपल्याला पाहायला मिळतो, ज्याचे ओनर्स आहेत मंदार काळभोर, त्याचबरोबर रामदासजी आदेकर अंदेकर आणि कैलासजी गलबले, त्याचबरोबर स्वप्नील काळभोर, हे सगळे फ्रँचायझी आहेत आणि आता मात्र आपल्या टीमसाठी सपोर्ट देखील करतात. त्यांना माहिती आहे या मॅचमध्ये जिंकणं खूप महत्त्वाचं आहे आणि करो या मरोची परिस्थिती देखील मैदानामध्ये चांगला प्रयत्न करतात फलंदाज. यावेळेस धावा येतील धावफलकावरती टोटल 21 धावा धावफलकावरती आल्या. चांगली कामगिरी होतीये. आता खऱ्या अर्थानं 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. एक गडी बाद 21 अशी परिस्थिती मैदानामध्ये पाहायला मिळते. यानंतर काय घडतंय काय बिघडतंय हे ऐकण्याआधी आपण जाऊया सरांकडे. हॅलो, सन्माननीय श्री रमेशजी देशमुख साहेब, सरपंच ग्रुप ग्रामपंचायत दहीगाव यांचं इथं आगमन झालंय. मी त्यांना विनंती करतोय की त्यांनी स्टेजवरून स्थानपन्न व्हायचं आहे. त्यांचं स्वागत आमच्या मंडळाचे कार्याध्यक्ष सन्माननीय श्री बाळारामजी गायकवाड करतील. तर पाहुण्यांचं स्वागत केलं जात आहे SPLच्या माध्यमातून. अर्थातच सुधागड प्रीमियम लीगचं हे माध्यम आहे. अतिथी देवो भव ही संस्कृती आहे आणि संस्कृती जतन जपण मात्र केलं जात आहे. सन्मान्य पाहुणे मात्र या मॅच शृंखलेचा आनंद घेत आहेत. त्यांना देखील विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं. टोटल धावफलकावरती धावा आहेत त्या 21 या धावसंख्येवरती खेळ चालू आहे. तो टीम साईनाथ मित्रमंडळ या संघाचा विरोधात स्वराज्य 11 संघ मात्र आता कडवी झुंज करताना पाहायला मिळेल. 2 षटकांचा खेळ झालाय. अजूनही येणाऱ्या 3 षटकांमध्ये जोरकस फटकेबाजी पाहायला मिळणार. या आता मात्र फलंदाजांना सूर गवसलाय. गोलंदाजी मार्कवर 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज पारस तेलंगे, मॅन फ्रॉम कानिवलीचा हा खेळाडू आहे. पंचांच्या उजव्या बाजूने सज्ज झालाय. अर्थातच वयाचा अनुभव कमी आहे पण क्रिकेटचा अनुभव दांडगा असल्यामुळे तो गोलंदाजी मार्कवर आपल्याला या SPLच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पण स्ट्राईक एंडवरती फलंदाज आहे ओमकार आणि नॉन स्ट्राईक एंडवरती दिनेश. वयाच्या 15व्या वर्षी SPLचं हे माध्यम आहे. चांगलं प्लॅटफॉर्म आहे. या खेळाडूला संधी दिली गेली आहे. आता या संधीचं सोडणं तो कशा पद्धतीने करतोय हे देखील पाहिलं जाईल. आणि 3ऱ्या क्रमांकाचा हा गोलंदाज आहे. या गोलंदाजीवरती आता या संघाची दारोमदार आहे. पंचाच्या उजव्या बाजूनं गोलंदाज तयार. हा चेंडू भन्नाट वेग, अचूक टप्पा. पण लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये या चेंडूला खेळलं गेलं. थोडंसं फंबल पाहायला मिळालं. लेट झाला क्षेत्ररक्षक पण लेट झाला फलंदाज देखील. तर 1 धाव मात्र येते. एका धावेच्या माध्यमातून धावफलकावरती वाढ टोटल 22. 2 फलंदाजांमध्ये सर स्टँडिंग देखील पाहायला मिळाली नाही. तू चल मी येतो, मी चल तू येतो, याच्यामध्ये मात्र थ्रो झाला आणि थ्रो कलेक्शन मात्र चुकीचं झालं. नाहीतर विकेट मात्र घडली असती. यावेळेस फिरून मारण्याचा प्रयत्न, फाईन लेग क्षेत्राच्या बाहेर चेंडू जातोय. जसा छत्रपती शिवाजी महाराजांनी केला होता शत्रुवरती पलटवार, त्याचा चेंडू फरार, आउट ऑफ द पार. येतोय चौकार. तो 20 धावा धावफलकावरती. सन्माननीय पाहुणे निलेशजी काळभोर साहेबांनी मात्र प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक लावले या मॅच साठी, फलंदाजासाठी. अर्थातच टीम साईनाथ मित्रमंडळ या संघाला निश्चितच 100 किलोपेक्षा जास्त यावेळेस पंचांकडे पाहिलं जाते. पण पंच कोणत्याच पद्धतीची दाद देत नाही. म्हणजे चेंडू गेला निर्धाव. पण येणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकासाठी आपण बघतोय लाजवाब बिर्याणीचा आस्वाद मात्र या व्यासपीठाकडनं देण्यात येणार आहे. तर प्रत्येक येणाऱ्या प्रेक्षकांना विनंती आहे, तुम्ही मात्र त्याचा आस्वाद घेतल्याशिवाय घरी जाऊ नका. आज घरी गेल्यानंतर प्रेक्षक देखील सांगतील का SPLच्या माध्यमातून आमच्या पोटाची खळगी देखील भागली गेली. अन्नदाता सुखी भव आणि हॉटेल श्रीकृष्णाची क्वालिटी देखील आपल्याला पाहायला मिळणार, आस्वाद देखील अनुभवाला मिळणार. या सुधागड परिसरामधलं एक उत्कृष्ट असं हॉटेल आहे ज्याचं लाजवाब बिर्याणीचा आस्वाद मात्र या मैदानावरती पाहायला मिळेल. आणि नॉनव्हेज स्पेशल म्हणून ज्याची ओळख आहे या सुधागड पाली परिसरामध्ये.
हा चेंडू जातोय बिग 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 षटकार. काळभोर साहेबांचं मात्र 100 रुपयाचं पारितोषिक जिंकलं या फलंदाजानं, ज्याचं नाव आहे दिनेश. दिनेश आवस्कर मात्र बरसलाय. आणखीन एक फटका. डाऊन क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न. लॉंगॉट क्षेत्रामध्ये चेंडू पाहायला जातोय. तिथे क्षेत्ररक्षक झपाट्यानं आला. त्याला माहिती आहे जर दुसरी धाव घेतली तर तडाखेबाज फलंदाज पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती येईल आणि त्याच्यानंतर कदाचित आक्रमण होऊ शकतं. पण षटक देखील संपलं गेलं. धावसंख्या धावफलकावरती येते 3 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 33. आणि आता मात्र ड्रिंक ब्रेक होईल. काय घडतंय काय बिघडतंय हे पाहण्याआधी ऐकू एक सुमधुर संगीत. धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 33 अशी परिस्थिती आहे. साईनाथ मित्रमंडळ या संघाची विरोधात स्वराज 11 संघ मात्र आता कडबी झुंज देताना. आणि प्रेक्षक बघा आता इशारे करतायत. प्रेक्षकांकडे देखील कॅमेरा नक्कीच आपण नेऊया आणि प्रेक्षक देखील या मॅचचा आनंद कशा पद्धतीने घेतात हे देखील पाहिलं जाईल. ऐकू एक सुमधुर संगीत. डीजे सोते आदमी को अगर काट ले तो उसे मसल दिया जाता है. जर त्याला तुम्ही मारलं नाही तर तुम्हाला मलेरिया होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे मारावं तर लागेलच. आणि मारीचं हे गीत आपण ऐकलं डीजेच्या माध्यमातून. जे डीजे ऑपरेटर आहेत आपले छोटा पॅक बडा धमाका गुड्डू. विशेष आभार मात्र संपूर्ण परळी बाजारपेठेचं ज्यांनी हा बिर्याणीचा एक संकल्पना या मैदानावरती आणली. नवनीतजी देशमुख, नागेशजी देशमुख, ॲडव्होकेट सुशीलदादा गायकवाड आणि रामभाऊ आंग्रे यांचं ही संकल्पना आहे. आणि प्रेक्षक देखील श्रीकृष्ण हॉटेल यांच्या माध्यमातून आपल्याला इथे पाहायला मिळेल. संपूर्ण परळी बाजारातील सर्व व्यापारी संघटक मात्र चांगली कामगिरीच्या उंबरठ्यावरती परळी विभागातील या सर्व सुधागड प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. तर गोलंदाजी मार्गवर गोलंदाज येतोय सूरज 4थ्या क्रमांकासाठी. स्ट्राईक एंडवरती दिनेश. यावेळी सुरेख चेंडू विलंब कार्पेट खेळला जातोय. काव कॉर्नर रिझर्व मध्ये या फटक्याला पाहायला गेलं जिथे चेंडू उचलला फेकला 1 धाव मात्र मिळाली. तर मॅन ऑफ द सिरीजचा आपण सायकलचा जो विचार करतोय पेट्रोलचे वाढते भाव पाहता आपण पाहतोय शरीराला कशा पद्धतीने आपण चालना देऊ शकतो याचा एक उत्तम उदाहरण म्हणजे मॅन ऑफ द सिरीज साठी जी सायकल आहे ती आपल्याला पाहायला मिळते. जी कैलासवासी सन्माननीय चंद्रकांतजी राजपूरकर यांच्या स्मरणार्थ देण्यात आलेली आहे. ती त्यांचे चिरंजीव प्रमोदजी राजपूरकर यांच्या माध्यमातून. यावेळेस चेंडू थांबणार नाही. पंचांचा 9 चेंडूचा इशारा आणि या चेंडूवरती आल्या 4 धावा म्हणजे टोटल 5 धावांनी धावफलकावरती वाढ. गुड्डू बजाव डीजे. गाणं मला काही समजलं नाही पण या गाण्यानं रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे. बरेचसे स्टार हिरोईन या गाण्यावरच्या चाहत्या झाल्यात. धावफलकावरती टोटल धावा आहेत त्या 39. फ्री हिटचा चेंडू सुरेख टप्प्यावरती फेकण्यात आलाय आणि यावेळेस पंचांनी बोट उंचावलं म्हणजे रनआउटची विकेट आणि स्वेर चेंडूचा इशारा. येणारा चेंडू पुन्हा एकदा उघडा डोळे पहा नीट कारण कंटिन्यू असेल फ्री हिट. डीजे
बारक्या कांबळे म्हणून ज्याची या परिसरामध्ये ओळख आहे, साईनाथ मित्र मंडळ संघाचा कर्णधार देखील आहे, जो नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. येणारा चेंडू फ्री हिट आहे. याचा कसा आस्वाद घेतला जाईल स्ट्राईक एंड वरच्या फलंदाज ओमकारच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज तयार. हा फ्री हिटचा चेंडू, फलंदाज चुकला. या चुकीला माफी नाही. निर्धाव चेंडूची होतीये सांगता. सूरज मात्र फ्री हिटचा चेंडू अतिशय दर्जेदार पद्धतीने हाताळतोय. धावबलकावरती धावांचा हँडब्रेक मात्र खेचला गेलाय. टोटल 40 आकडा स्कोर कार्ड वरती आहे. आता धावांच्या गतीचा आलेख वाढवायचा असेल तर तुम्हाला ऍक्सिलेटर वरती ताव द्यावा लागेल आणि ताव देताना मात्र टॉप गिअर मध्ये गाडी पळवावी लागणार. आता चौकार षटकारांची गरज आहे. जर धावा धावबलकावरती आल्या नाही तर ते नेक्स्ट इनिंग मध्ये तुम्हाला गोलंदाजी करताना कदाचित अंगलट येऊ शकतात. यावेळेस ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न केला जातोय की काय, पण पंचांचा इशारा येतोय स्वेर चेंडूचा. अवंतर धावेनी धावफलकावरती वाढ. टोटल 41. चेंडू पडल्यानंतर आतमधनं आवाज आला, हाऊज दॅट. हा प्रयत्न मात्र गोलंदाजाचा होता आणि त्यानं मात्र स्वेर चेंडू लपवण्याचा प्रयत्न केला. पण पंच आमचे चाणाक्ष आहेत, हुशार आहेत, ज्यांना बराच दीर्घ अनुभव आहे क्रिकेटचा आणि त्यामधनं केलेली त्यांची निवड आहे. अर्थातच सुधागड प्रीमियम लीग या संकल्पनेच्या माध्यमातून सुधागड सामाजिक सांस्कृतिक क्रीडा मंडळ आयोजित ही सोहळा आहे. 10वं वर्ष आहे आणि 10व्या वर्षामध्ये पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचा आणि उपस्थित सर्व मान्यवरांचा बी तुषार धुमाळ सहर्ष स्वागत करतो. थोड्याच वेळात ज्या क्षणाची आपण वाट बघत होतो क्षण जवळ येईल. अर्थातच एक चांगला आस्वाद घेण्यासाठी बिर्याणी प्रत्येक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली जाईल. एक शिस्तबद्ध शृंखला आहे ज्या शिस्तीचं पालन मात्र या मंचावरनं केलं जात आहे. हा खराब चेंडू म्हणावा लागेल. पंच देखील आमच्याकडे नक्कीच वळतील, पण पंचांचा इशारा येणं अपेक्षित असेल. वाईट चेंडूचा इशारा आलाय. वाईट परिस्थिती घडतीये मैदानामध्ये. गोलंदाज सूरज ज्याच्यामध्ये क्षमता होती या मॅच मध्ये बरंच करून दाखवण्याची, पण तो आता लाईन लेंड भदकतोय व सातत्यानं अवंतरच्या स्वरूपामध्ये धावा खर्च केल्या जातात. धावफलकावरती टोटल 43 धावा येतात आणि माझे साथी गुणलेखक रोहनजी साळुंके मला सांगतात हा गोलंदाज मात्र याला अचूक टप्पा सापडत नाहीये. अशा वेळी त्याला टप्प्यावरती नियंत्रण ठेवून गोलंदाजी करावी लागणार. निश्चितच पॉवर प्लेचं षटक ज्याच्या माध्यमातून फेकलं होतं, फक्त 3 धावा खर्च करताना 1 विकेट घेण्याचा प्रयत्न त्याने केला, पण तसं काही घडलं नव्हतं. पण या चेंडूवरती मात्र एक सुरेख फटका येतोय. अर्थातच नवसंजीवनी देणारा 4 धावांची मोहोर उमटवणारा येतोय चौकार. 47 धावा धावफलकावरती. लॉंगलेगच्या बाहेर आलेला चौकार, जिथे फलंदाज बारक्या कांबळे त्याचं नाव आहे रितेश. आणखी एक उतुंग फटका घेतोय 30 दिशा, पण फटका मात्र होता उटुंग. आउट ऑफ द पार. बिग बिग हिट, नो डाऊट. इट्स अ षटकार. तर साईनाथ मित्र मंडळ हा संघ मात्र आता धावांच्या गतीचा आलेख वाढवतोय. टोटल 53 धावा धावफलकावरती येतात. त्याचे फ्रँचायझी आहेत मंदारजी काळभोर, रामदासजी अंधेकर आणि त्याचबरोबर स्वप्नीलजी काळभोर आणि कैलास गलबले साहेब यांच्या माध्यमातून ही टीम या मैदानावरती पाहायला मिळाली. या चेंडूवरती आल्यात त्या टोटल 1 धाव. एका धावेच्या मदतीनं 4 षटकांचा खेळ पूर्ण झाला. धावफलकावरती धावा लागल्या.
विजय गुड्डू मात्र आज चांगल्या कामगिरीच्या उंबरठ्यावरती आहे. छोटा पॅक बडा धमाका एक सुंदर गीत ज्याच्या माध्यमातून लावली जातात त्याचं देखील पुन्हा एकदा कौतुक करूया. 5वं षटक यावेळेस पाहायला मिळतंय. देवा मात्र गोलंदाजी मार्कवर येतोय. त्या देवाला मात्र रन धावा नाही द्यायच्यात असा देवा. आणि स्ट्राइक एंडवरती फलंदाज रितेश काळभोर. स्लॉगरचं हे षटक कशा पद्धतीने खेळलं पाहिजे याचं ज्वलंत उदाहरण रितेशच्या बॅट मध्ये येतोय. आउट ऑफ द पार षटकार. बघा रोशन वालगुडे यांनी काल मला वाकण पाट्यावरनं आणलं आणि त्यावेळेला रितेश माझ्या बरोबर होता. रितेश काळभोर मी त्याला डोक्यावर हात ठेवला जा बिंदास खेळ. आणखीन एक दर्जेदार फटका वाघाची धाड फोडला पहार. नो डाऊट इट्स अ बिग 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 षटकार. आणि मी म्हटलं आशिष शेळकेला विचारलं लांब षटकार मारणारा खेळाडू 66 66 या षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक आलंय रोहन वालगुडे यांच्याकडून. रोशन बालगुडे हे बारक्या कांबळ्याचे खूप मोठे फॅन आहेत आणि रितेश काळभोरचे सुद्धा खूप मोठे फॅन आहेत ज्यांनी त्यांना टी शर्ट्स आणि शूज देखील दिले होते. पण आता मात्र बॅट देखील देण्यात येणार आहे. डिले देखील आहे त्यांचं देखील कौतुक करूया. आणखीन एक उत्तुंग फटका नो डाऊट बिग 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 षटकार. आमचा कुठे आणि लागोपाठ या 3 षटकार झाले. षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलं आपले मॅनेजर काळभोर साहेब यांच्याकडून राजेंद्रजी काळभोर. आणि कुपन आहे का लागोपाठचे 3 कैलासजी गलबले यांच्याकडून 500 आणि याच्याकडून म्हणजे रोशन वालगुडे यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 200. आणि जर तिसरा षटकार आला लागोपाठ मग श्रीकृष्ण हॉटेल आशिष शेळके बघतायत हा याने नंतर मारले तरी चालले असते त्यांच्या संघाच्या विरोधात मारले आणि त्यांचं जेवण जेवणार. हा फटका बसलाय सर. या फटक्यावरती झटका बसण्याचे दाट चिन्ह होते पण मी नक्कीच खेळाडूची दाद देईल. 74 धावा धावफलकावरती आल्यात. तर गेम चेंजर ठरलाय रितेश काळभोर आणि त्याच्यासाठी गेम चेंजरचे ब्रँड अँबॅसेडर तुषार धुमाळ यांच्याकडून गेम चेंजरची कॅप दिली जाईल. एक व्हिजिटिंग कार्ड दिलं जाईल. त्या व्हिजिटिंग कार्डवर माझी साईन असेल. तुम्ही खोपोलीमध्ये कधीही गेलात ते व्हिजिटिंग कार्ड घेऊन श्री गणेश स्पोर्ट्समध्ये तुम्हाला ती गेम चेंजरची कॅप मिळून जाईल. निश्चित सर. मगाशी तुम्ही सांगितलं जेव्हा कालच्या दिवसामध्ये हाच फलंदाज तुम्हाला मिळाला होता आणि त्याच्या डोक्यावरती तुम्ही हात ठेवला आणि त्यानंतर त्याचा खेळ बहरला. पण प्रवीण नावामध्ये जादू आहे आणि ही जादू मात्र मैदानामध्ये पाहायला मिळते. यावेळेस अतिशय दर्जेदार फटका नो डाऊट कृष्णा सातपुतेची आठवण करून देणारा घातक आणि विस्फोटक फटका. 440चा झटका देऊन जातोय. 6 धावांसाठी षटकार. तर 5 षटकांचा खेळ पूर्ण झाला आणि 80 धावा धावफलकावरती आल्यात. नेक्स्ट इनिंग मध्ये पाहिजेत 81 धावा. सन्माननीय पाहुणे गोपीनाथजी ठाकरे जे अध्यक्ष आहेत ज्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आहे या फलंदाजासाठी. अर्थात रितेश काळभोर या परिसरातील बारक्या कांबळे म्हणून ज्याची ओळख आहे खऱ्या अर्थानं आता मी तर म्हणेल गेम चेंजर ठरला या मॅच मध्ये. आणि मी जरी गेम चेंजर ब्रँडचा अँबॅसिडर असलो तरी माझे गेम चेंजर हे प्रवीणजी धुगाड आहेत. यानंतर काय घडतंय काय बिघडतंय हे त्यांच्याच मुखाणीतनं ऐकूया. पाहतोय आपण हा दर्जा 16 24 इव्हेंटच्या माध्यमातून परळी प्रीमियम लीग अर्थात सुधागड प्रीमियम लीगच्या माध्यमातून
9 चेंडू आणि 37 धावांचा हा इनिंग खेळून घेणारा फलंदाज रितेश काळभोर ठरला या इनिंग मध्ये गेम चेंजर. पण नेक्स्ट इनिंग मध्ये देखील गेम चेंजर होण्याची संधी आहे. ते टीम स्वराज 11 या संघाकडे. काय घडतंय काय बिघडतंय हे ऐकण्याआधी ऐकूया गुड्डू डीजे यांचं सुमधुर संगीत. इकडे या इकडे. पाण्याचा बॉक्स जो घेऊन गेलाय प्रसाद. प्रसाद इकडे या जरा. खेळाडू नाही का? हा मग जाऊ दे, पण विचारून न्या कोणतीही गोष्ट करताना. तो रितेश कालभोर को मिलेगा गेम चेंजर का कैप और ढेर सारे इनाम. 500 के कई इनाम लगाए हैं. रोशन वालगुड़ी ने भी 200 लगाया था और एक हर चक्के के लिए नीलेश कालभोर ने 100 लगाए थे. पैसों की बारिश. पूरा विजयनगर यहाँ पर आ चुका है. जरा विजयनगर के दर्शक तालियां बजाइए अपने खिलाड़ी के लिए. विजयनगर के दर्शकों से मैं गुजारिश करना चाहूंगा, तालियों की गूंज होनी चाहिए. रितेश कालभोर. बनेगा ना इस इनिंग में, उसे भी श्री गणेश स्पोर्ट्स के ब्रांड एम्बेसडर, जो फ्रेंचाइजी और ब्रांड एम्बेसडर गेम चेंजर के तुषार धुमाल, इनकी तरफ से कैप दिया जाएगा इस इनिंग में अगर गेम चेंजर, क्योंकि रन बहुत ज्यादा है. 80. देखिए 3 ओवर में रन थे 33 और उसके बाद 80 बने. 47 रन आए 12 गेंदों में. और मैच अगर सुशील देसाई की टीम जीतती है, जो खिलाड़ी मैच को जितवाएगा, 2500 रुपए का इनाम मिलेगा अजय अधिकारी इनकी तरफ से. राइट आर्म ओवर द विकेट. एक रन जरूर मिलेगा. मैं 24 लाइव इवेंट से गुजारिश करना चाहूंगा, जरा थोड़ा चेक कीजिए. एक्शन रिप्ले. जरा अंपायर रुकिए जरा. ये बाउंड्री है कि नहीं या एक ही रन है वो चेक किया जा रहा है, क्योंकि किसी भी टीम का नुकसान नहीं होना चाहिए. क्या कह रही है 24 लाइव इवेंट से? एक ही रन. बहुत ही बढ़िया फील्डिंग. स्ट्राइकर एंड पे इस वक्त अभिषेक. और ये आएगा लंबा लंबा लंबा. अच्छे कहानी में ट्विस्ट है भाई. 80 हुए तो क्या हुआ, हमारे बाजुओं में भी दम है, हम भी बन सकते हैं सिंघम. ये गेंद बैकफुट पर गए, लेकिन इस खिलाड़ी ने दम नहीं छोड़ा है. अभिषेक ने इस मैच को जितवा के ही छोड़ेंगे. टोटल आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर 11. अरे आप
क्या हुआ अंपायर? थ्रो के ऑब्जेक्शन तीसरे अंपायर। तो चलिए, क्या ये बल्लेबाज होंगे इस इनिंग? इस मैच को जो बल्लेबाजी करते हुए जितवाएगा उसे डीजे गुड्डू की तरफ से भी 1000, 2500 अजय अधिकारी इनकी तरफ से, कुल मिला के 3.5। शुक्रिया डीजे। नो बॉल। नो बॉल स्क्रीन पे आप देख सकते हो, ऐसा नहीं है। टोटल 2 का 1, पेनल्टी के 2 और जो लगाया थी बाउंड्री, कुल मिला के 7 रन और रन बने हैं 14। और अगली गेंद होगी फ्री हिट और ये बल्लेबाज बन सकते हैं इस इनिंग के गेम चेंजर अभिषेक, और उनको दिया जाएगा श्री गणेश स्पोर्ट्स के फ्रेंचाइजी मालिक तुषार धुमाल, जो ब्रांड एम्बेसडर है गेम चेंजर के, उनकी तरफ से गेम चेंजर का कैप। टोटल हो चुके हैं 14। क्या अभिषेक वो जज्बा दिखाएंगे, वो जोश जुनून और जज्बा, क्या अपने फ्रेंचाइजी सुशील देसाई के लिए लड़ेंगे? वही दूसरी तरफ रितेश काड़भोर, जिन्हें फूड कूपन भी मिला है होटल श्री कृष्ण से, और गेम चेंजर का कैप भी मिलेगा जब ये खोपोली में जाएंगे, तब एक विजिटिंग कार्ड उनको दिया जाएगा। तो गेंदबाज स्वप्निल ऑन साइड के ऊपर इस गेंद को निकाला, 1 रन जरूर मिला, और इस 1 रन के साथ टोटल में वृद्धि होती हुई 15 रन। देखिए 16 के औसत से इन रनों को बनाना है। अभिषेक इन रनों को बनाने की ताकत रखते हैं, 80 का पीछा करना है। 80 रन हो चुके हैं और 81 रनों की जरूरत है। अगले मैच का टॉस होना भी जरूरी है। और ये डॉट गेंद, स्ट्राइकर एंड पे बल्लेबाज शंकर चीनिया। हाँ, अगले मैच के टॉस के लिए हम बुलाना चाहेंगे अगले मैच की टीम से। और यह रन आउट का मौका था, 1 रन जरूर मिला, और इस 1 रन के साथ स्वराज 11 पहुंच चुकी है। पार्थ 11 बनाम जैन काउंटी। तो इन दोनों कप्तानों से मैं गुजारिश करना चाहूंगा, और यह बाउंड्री आती हुई मैंडेटरी पावर प्ले के पहले ओवर में अच्छी बल्लेबाजी करते हुए तुषार धुमाल हमेशा कहते हैं बारी बारी सबकी बारी, पहले आपकी अब हमारी बारी, और बल्लेबाज गेंदबाज को दर्शाते हुए अली रे अली अतः तुझी बारी। टीम का टोटल 20 सही औसत है, यह 20 रन। स्टार्ट अच्छा मिला है स्वराज 11 के लिए। के बच्चे को शिकार करना सिखाया नहीं जाता, अपने आप शिकार हो जाती है,
उसी तरह अजय अधिकारी के इस बेटे ने क्या डीजे बजा आज, सब लोगों का दिल जीता है डीजे गुड्डू ने। बोला था हाथी लेकिन निकला चीटी, लेकिन यह हाथी के बराबर है डीजे गुड्डू। हाँ ये देखिए, ये सफेद हाथी है, सफेद हाथी क्या स्मार्ट नजर आते हैं। राइट आर्म ओवर द विकेट, फुल टॉस किया और इस गेंद को दे मारा मिड विकेट बाउंड्री के बाहर। नंबर लिखे होंगे 6। हाँ शंकर चिनिया, शुक्रिया डीजे। भारत 11 के कप्तान यहाँ पर आ चुके हैं। मैं जैन काउंटी के कप्तान से गुजारिश करना चाहूंगा कि आपको टॉस के लिए आना है। पहला 50 जिन्होंने इस एसपीएल में लगाया वो आनंद सपकाल अगले मैच में आपको खेलते हुए नजर आएंगे। और ये व्हाइट बॉल का इशारा, और इस व्हाइट बॉल के तहत टीम का टोटल 27। देखिए 81 का बराबर पीछा किया जा रहा है, रन रेट काफी अच्छा है। साईनाथ विजयनगर के लिए एक ऐसे गेंदबाज की जरूरत है जो विकेट निकाले। अब तो अनिल जी मोरे साहब से मैं गुजारिश करना चाहूंगा कि वो मंच पर आए, सीधे बल्ले से इस गेंद को निकाला सीधा 4। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी हो रही है शंकर चीनिया। और समीर लांगे भी यहां पर आ चुके हैं। अनबीटन है ना समीर लांगे अब इस लीग में। स्टेप आउट करके मारा गेंद हवा में, 1 रन जरूर मिलेगा। क्या मिलेगा दूसरा, लेकिन 1 ही रन, और इस 1 रन के साथ टोटल में वृद्धि होती हुई 32। देखिए बराबर रनों का पीछा किया जा रहा है। आपने 80 मारे तो क्या हुआ, 81 मार सकते हैं। रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी में हमने जब देखा बेस्ट वर्सेस रेस्ट, बेस्ट ऑफ रायगढ़ बनाम रेस्ट ऑफ इंडिया, वहां पे भोपू बजाए जा रहे थे। जैन काउंटी टॉस जीता है, फैसला 2 मिनट में बताते हैं समीर लांगे। क्योंकि इस मैच में अगर 80 का पीछा होता है तो चेसिंग हो सकती है दोपहर के सत्र में। भोपू का आवाज आ रहा है, भोपू बजाइए। अरे भोपू वालों को दिखाओ, जाओ। कैमरे में आप नजर आ रहे हैं, स्क्रीन पे दिखाई दे रहे हैं 24 लाइव इवेंट्स के। और ये बहुत ही बढ़िया स्ट्रोक, डीप बैकवर्ड पॉइंट बाउंड्री की तरफ गेंद ट्रैवल नहीं हुई है। ये गलती की 2 रन तो आसानी के साथ पूरे हो जाते। अंपायर का इशारा आना जरूरी, और ये 4 रन, और इन 4 रनों के साथ टोटल 36। भोपू भी बजेगा और डीजे भी। देखिए किस मजा आ रहा है यहां पे। और ये देखिए गेंदबाजों के ऊपर दबाव, ये व्हाइट बॉल आता हुआ, और इस व्हाइट बॉल के जरिए टीम का टोटल 37। काफी अच्छे रन है दूसरे ओवर में। 81 का पीछा, बिल्कुल सही कह रहे, सही कर रहे दोनों ही बल्लेबाज शंकर और अभिषेक। सुशील देसाई के स्वराज 11 के लिए ये लड़ रहे हैं। स्वराज 11 के फ्रेंचाइजी स्वराज देसाई भी यहाँ पर बैठे हुए हैं,
उनको मैंने प्यार से कहा है चीकू। निश्चित तौर पर अभिषेक के जो फैंस है चीना के, जो फैंस है गेंदबाज के, उनसे मैं जरूर गुजारिश करना चाहूंगा। यह हाथ में आया गोला गवाया। देखिए बिरयानी है आज खाने के लिए, लेकिन बिरयानी की हड्डी हजम नहीं हुई, गले में ना अटके। देखिए क्राउड कितना ज्यादा है, लेकिन ऑर्गेनाइजर्स ने मुझसे कहा है हमें डरने की जरूरत नहीं है, क्योंकि 100 किलो चिकन और 100 किलो राइस मतलब 200 केजी बिरयानी। तो 19 के औसत से रन आ चुके हैं, 38 16 के औसत से रन बनाने हैं। पूरे 5 ओवर में 81 रनों को बनाना है, लगभग 16.20 के औसत से इन रनों को बनाना है। 18 गेंदें और 43 रनों की जरूरत। अगर ये दोनों बल्लेबाज रुकते हैं तो मजा आएगा। 18 गेंद हाँ कैमरे में नजर आ रहा है और वहां पे स्वागत भी किया जा रहा है भोपू वालों का। कल्पेश दलवी और अनिल कोहली भोपू वालों का स्वागत कर रहे हैं। अल्पेश अल्पेश दलवी और, लेकिन ये देखिए रितेश कालभोर थोड़े से टेंशन में। इतने रन बनाने के बावजूद भी अगर टीम हारती है, 18 गेंदें, अब 43 रनों की जरूरत। स्ट्राइकर इन पे अभिषेक, गेंदबाज तेजस। फिर से एक बार मैं कह रहा हूं, साईनाथ मित्र मंडल विजयनगर के लिए एक ऐसे गेंदबाज की तलाश है जो धक्के दे। और यह रिवर्स स्वीप बहुत ही बढ़िया खेला, लेकिन एक ही रन मिलेगा और इस एक रन के साथ टोटल में वृद्धि होती हुई जो 18 गेंदे 43 की जरूरत थी, अब 42 रनों की जरूरत है आने वाली 17 गेंदों में। मजा आ रहा है आज सीजन 10 में एसपीएल में। देखिए पूरा क्राउड, जहां देखो क्राउड यहाँ पे। तो मैंने मंगेश चौहान और उनके साथियों से पूछा दोपहर का खाना, वो उन्होंने कहा जरूर दिया जाएगा भाई, कितने भी दर्शक आने चाहिए, ज्यादा से ज्यादा। और ये डॉट गेंद आई, लेकिन इन दोनों का रुकना जरूरी है। 2 ओवर में भी 40 बनाने की ताकत रखते हैं ये दोनों खिलाड़ी, शंकर चीनिया और अभिषेक। और रितेश कालभोर को गेम चेंजर का कैप मिलेगा। गेम चेंजर पहले इनिंग में वो बने थे, लेकिन यहां पर भी अगर कोई गेम चेंजर बनता है। ऑन साइड के ऊपर इस गेंद को निकाला, एक रन जरूर मिला, लेकिन इसे इक्का दुक्का से अब काम चलने वाला नहीं है। हमारे डॉक्टर साळुंके का स्कोर कार्ड ये कह रहा है आज उनका जन्मदिन है। उन्होंने कहा कि मेरे दोस्तों ने मुझे कई बार पार्टी दी है, आज शाम मैं भी रुकने वाला हूं उनके जन्मदिन के लिए। और अंपायर्स को भी हम रोकेंगे। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, एक रन जरूर मिला और इस एक रन के साथ टोटल में वृद्धि होती हुई 41। देखिए यहां पर इस गेंदबाज ने अच्छा काम किया है, तेजस ने, तारीफ काबिल। साईनाथ मित्र मंडल विजयनगर के लिए, क्योंकि बड़े हिट नहीं दिए। देखिए विकेट भी ना मिले तो भी अच्छा होता है तुषार की। ये गेंद अब अंपायर देखेंगे, ये कंफर्म एक्स्ट्रा रन तो जरूर है। क्या देखना है, लाइन के या लाइन के बाहर? चलिए तीसरे अंपायर। देखिए अंपायरिंग काफी अच्छी हो रही है। और तब तक हम सुनेंगे डीजे गुड्डू को। क्या है, पानी पानी लेके जाइए, ड्रिंक्स ब्रेक। हाँ डीजे बजाइए।
बॉल है, यस, लाइन के बाहर है, स्क्रीन पे देखा गया है, ऐसा नहीं स्क्रीन पे देखा गया है, फेयर डिसीजन नहीं है। एक्स्ट्रा रन तो जरूर था, वाइड और नो बॉल के लिए अंपायर ने देखा था नो बॉल, यानी कि अगली गेंद होगी फ्री हिट, उगड़ा डोळे बघा नेट, पुढे आए फ्री हिट। जैसा चाहे वैसा मारो। विठल है क्या आज के हाथ में? नहीं। और देखिए अब पानी पिलाने के काम रह गया उनके पास, और वो भी अच्छा काम है भाई, पुण्य का काम है। फ्री हिट चीनिया के लिए, तेजस की ये गेंद फ्री हिट, और इस फ्री हिट को दे मारा है, 1 रन तो जरूर मिलेगा, और इस 1 रन के साथ टोटल में वृद्धि होती हुई 43। 38 रनों की अभी भी जरूरत, 81 रनों का पीछा करना है। इस गेंद को निकाला बहुत ही बढ़िया, अभिषेक ने डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर, 4 रन। डीजे गुड्डू। चौंतीस रनों की जरूरत है 17 की औसत से 12 गेंदों में। 47 रन स्कोर कार्ड के ऊपर हो चुका है। अब टीम मीटिंग ज्यादा देर नहीं चलेगी, क्योंकि ड्रिंक्स के दौरान आपको मौका मिला था टीम मीटिंग के लिए। 34 12 गेंदे। हाँ, अजय अधिकारी इनकी तरफ से 2500 का इनाम है। टीम अगर जीतती है, सुशील देसाई साहब की स्वराज 11 और डीजे गुड्डू इनकी तरफ से भी 1000। देखिए आज पैसों की बारिश हो रही है, और रात को अपना जन्मदिन जोरों शोरों से मनाएंगे डॉक्टर सालुंके, उन्होंने मुझसे वादा किया है, चाहे मेरी 1 महीने की सैलरी ही क्यों ना खर्च हो। हाँ, ये मेरे लिए सौभाग्य का बात होगी, क्योंकि इनके हाथ से वड़ा पाव खाना मतलब 5 स्टार होटल में खाने वाली बात है। चौंतीस रनों की जरूरत, 12 गेंदे, स्ट्राइकर एंड पर शंकर चिनिया। बाएं हाथ के इस गेंदबाज के खिलाफ आक्रमण किया, पहली सफलता मिलती हुई यहां पर गेंदबाज वैभव को निर्णायक मोड़ पे डीजे गुड्डू। नगर के लिए उस साझेदारी को तोड़ने पर 100 रुपए का इनाम। अब हर विकेट के लिए 100 का इनाम आ चुका है मैनेजर साहब कलभोर की तरफ से। पूरा विजयनगर इस विकेट से खुश है। देखिए एक तरफ विजयनगर के दर्शक, दूसरी तरफ भोपू जो एसपीएल को प्यार करने वाले दर्शक। आ रहा है, भोपू की आवाज आ रही है। और ये अच्छी गेंदबाजी होती हुई यहाँ पर निर्णायक मोड़ पे अच्छी गेंदबाजी, नॉन स्ट्राइकर एंड पर होटल श्री कृष्ण के प्रोप्राइटर, नॉनवेज स्पेशलिस्ट होटल। और एक बात मैं जरूर तुषार कहना चाहूंगा, इनकी जो मालवनी मटन हंडी है ना, खाने के बाद एक अलग ही मजा आता है।
सीधे बल्ले से इस गेंद को खेला अभिषेक ने और यह नंबर मिला 4। यहां से ऊर्जा मिलती हुई क्योंकि अब जरूरत है 30 रनों की। बराबर ना? नौ गेंदे अब 29 रनों की जरूरत क्योंकि टोटल आ चुका है 52 रन। 52 रन, 9 गेंदे 29 रनों की जरूरत। क्या अभिषेक बनेंगे इस मैच के गेम चेंजर? प्रथमेश साठे जिन्होंने ये व्हाइट बॉल का इशारा आ चुका है। 9 गेंदे अब 28 रनों की जरूरत। महेश देशमुख इनकी तरफ से 500 और रोशन के लिए भी 500। तिरपन रन स्कोर कार्ड के ऊपर 28 रनों की अभी भी जरूरत है 9 गेंदों में। गेंदबाज वैभव क्या खेल रहे हैं, लेकिन अभिषेक नंबर 1 और 4। 24 रनों की जरूरत। 1 मैन आर्मी। क्या बनेंगे ये इस इनिंग के गेम चेंजर? टीजे गुड्डू। में जिस तरह रितेश कालभोर पहले इनिंग में गेम चेंजर बने थे, गेम चेंजर का उन्होंने कैप हासिल किया है, वही जज्बा लेकर डोंगर पट्टी का यह खिलाड़ी अभिषेक देखिए। और इसीलिए मैंने कहा था पूरा सुधागढ़ होना चाहिए क्योंकि सुधागढ़ की ताकत नजर आती है। अपने गांव, अपने डोंगर पट्टी का नाम इतिहास एसपीएल के इतिहास में लिखने की तैयारी में है अभिषेक। और ये एक और बाउंड्री। फूड कूपन होटल श्री कृष्ण द्वारा इन्हें ऑल आउट किया जाएगा क्योंकि लगातार तीसरा चौवा। 61 रन, 20 रनों की जरूरत। इस ओवर के अभी भी एक गेंद शेष। इसीलिए तुषार ने कहा था मैच खत्म नहीं हुआ, दूसरे इनिंग में भी कोई गेम चेंजर आ सकता है। बिल्कुल सही। बारी बारी सबकी बारी, पहले आपकी अब हमारी बारी। सीधे बल्ले से इस गेंद को खेला, लेकिन आशीष शेड़के को यह समझ में आना चाहिए था रन बनाने हैं अगले ओवर में 20, तो स्ट्राइक पे लाना चाहिए था 6 गेंदे अभिषेक को। धन्यवाद डीजे। तो मिलिंद शेड़के युवा मंच नाडसूर सुधागढ़ पाली, इनके अध्यक्ष मिलिंद जी शेड़के साहब यहां पर आ चुके हैं। मैं उनसे गुजारिश करना चाहूंगा कि वो इस मंच पे आए। मिलिंद दादा शेड़के इस क्रिकेट के प्रति एक ऐसा प्यार जताने वाला शख्स जिन्होंने पहली बार अंपायर गोटिया को सुधागढ़ में लाने की हिम्मत की थी। जैन काउंटी अपना फैसला सुनाइए। समीर लांगी, समीर लांगी इशारा कीजिए, कहां पे आप? 2 मिनट अब में आप बोले थे, लेकिन अब 15 मिनट हो चुके। आशीष शेड़के बैटिंग, बैटिंग ना समीर? हाँ बैटिंग। देखिए तेजस शेड़के के ऊपर जिम्मेदारी है। चाचा और भतीजा, जीतेगा कौन, चाचा या फिर भतीजा? बीस रन, 6 गेंदे, नॉन स्ट्राइकर एंड पर अभिषेक।
और ये 5 गेंदें अब 20 की जरूरत आ सकती है विजयनगर टीम के खिलाफ स्वराज 11 को। डीजे गुड्डू विजयनगर देगा। की है भले ये मैच हारे या जीते स्वराज 11, लेकिन हार में भी जीत का नशा होगा और जीतती है तो इतिहास होगा। 5 गेंदे 20 रन। अभिषेक को पूरी 5 गेंदें खेलनी होगी मेरे ख्याल से 34 के निजी योगदान पर, और ये अगर वो रन बनाते तो 50 हमें देखने का मौका मिलेगा। अभिषेक क्या बनेंगे गेम चेंजर या फिर तेजस उन्हें गेम चेंजर बनने का मौका नहीं देंगे। देखिए कुछ पलों में दर्शकों के लिए बिरयानी का स्वाद चखने का मौका मिलेगा। और ये बहुत ही बढ़िया खेला नंबर 6। मजा आ रहा है इस मैच में। नंबर 6 14 रनों की जरूरत। 4 गेंदे 14 रन। विकेट कीपर गेंदबाज के पास आते हुए साईनाथ मित्र मंडल विजयनगर बनाम स्वराज 11। भोप्याची वाड़ी डोंगरपट्टा, क्या बल्लेबाजी हो रही है। 4 गेंदे अब 14 रनों की जरूरत। 1 मैन आर्मी। 4 गेंदे 14 रन। और ये आया हमारी तरफ एक और 6। 3 गेंदे अब 8 रनों की जरूरत। कंपल्सरी चेसिंग। 3 गेंदे 8 रन। 3 गेंदे 8 रन। तेजस शेड़के के ऊपर दबाव। कंपल्सरी चेसिंग। मजा आ रहा है इस मैच में। गेम चेंजर, तुषार ने सही कहा था, गेम चेंजर नाम में ही ताकत है। ये गेंद अगर डॉट निकलती है तो मजा आएगा। 3 गेंदे 8 रन और 6 आता है तो नजदीक आएगी स्वराज 11। सुशील देसाई, साईनाथ मित्र मंडल विजयनगर। तीन गेंदे 8 रन। फुल टॉस किया, गेंद हवा में, कैच होने की संभावना। 2 गेंदे 8 रनों की जरूरत। क्या किया, इतना किया, लेकिन अंतिम क्षणों में इस विकेट को निकाला हमारे मैनेजर साहब। इनकी तरफ से 100 रुपए का इनाम इस बॉलर को। इसीलिए तुषार बिल्कुल मेरे साथ बैठ बैठ के इनको भी अब तजुर्बा आ चुका है कौन सी गेंद दिलों की धड़कन को बढ़ाएगी। डीजे गुड्डू बजाइए। और स्लोअर वन की थी, लेकिन 2 गेंदे 8 रन। स्ट्राइकर एंड पे सूरज, कप्तान क्या कप्तानी इनिंग खेलेंगे। क्या धोनी फिनिशिंग स्टाइल टच मिलेगा। क्या ये आखिरी क्षणों में बनेंगे गेम चेंजर स्वराज 11 के लिए, जिस गेम चेंजर के ब्रांड एम्बेसडर है तुषार धुमाल, श्री गणेश स्पोर्ट्स के ओनर। 2 गेंदे 8 रन। तेजस शेड़के, और ये अच्छी गेंद, कंपल्सरी चेसिंग। और साईनाथ मित्र मंडल विजयनगर एक सीधी गेंद और सुपर 4 में क्वालिफाई।
और अजय अधिकारी इनकी तरफ से अभिषेक को भी 500 रुपए का इनाम दिया जाएगा। जीत से तो दूर नजर आ रही है। मैच अभी खत्म नहीं हुआ है। एक गेंद तेजस शेड़के, आशीष शेड़के ने बिल्कुल सही कहा था, भले ही हम चाचा भतीजा हो, हमारा मैच हो, लेकिन दोनों तरफ से ईमानदारी से खेल होगा और वो होता हुआ नजर आ रहा है। क्या एफर्ट दिया है तेजस ने। एक गेंद 8 रन। और इस मैच को जीता साईनाथ मित्र मंडल विजयनगर ने। पहले तो मैं ये कहना चाहूंगा रितेश कालभोर के ऊपर जिन जिन लोगों ने 500-500 लगाए थे, जिन जिन लोगों ने वो 500-500 रुपए यहाँ पे देना है,